ओ भाई साहब, रोहित शर्मा. आज आला रोहित शर्मा परत एकदा. आज रोहितने परत दाखवली आहे त्याची सेल्फलेस इनिंग. ही असते खरी सेल्फलेस इनिंग. काय खेळला हा माणूस. डोळ्यांचे पारणं फिटणं काय असतं ते बघितलं आज परत एकदा. करिअरच्या शेवटी, अगदी हा शेवटच्या मोमेंट, शेवटच्या पिरियडमध्ये आहे करिअरच्या, त्या शेवटी तो जेव्हा करिअरचा सुप्रीम फॉर्म मध्ये होता 2013 मध्ये, रोहित शर्मा सुप्रीम फॉर्म मध्ये होता, त्या प्रकारे तो आज इनिंग खेळलाय. असं वाटत होतं की 2013चा हा खेळतोय परत एकदा रोहित. आणि स्पेशली जेव्हा त्याने पॅट कमिन्सचा सिक्स मारला, स्लॉक सिक्स, घुटनाट एक तमाशा देखवाला सिक्स, तेव्हा तर तो 2007 मध्ये जेव्हा रोहित जस्ट आला होता टीम मध्ये, तेव्हा असा तो खेळायचा. काय खेळलाय रोहित शर्मा आज. वाह, फार आनंद आला. आजचा मंडे ब्लूज जाणवला नाही, तर खऱ्या अर्थाने आज मंडे ब्ल्यू आहे पूर्णपणे, निळ्या रंगात न्हालेला इंडियन टीमच्या. आणि त्याचा सगळ्याचा मेन मशाल ज्याची हातात आहे तो म्हणजे रोहित शर्मा, टॉर्च बेअरर. काय खेळला हा. डोळ्यांचे पारणं फिटले, नेत्र दीपक शॉट्स, प्रत्येक शॉट त्याचा. सेल्फलेस इनिंग. बरं, ही सेल्फलेस इनिंग तो 2023 वर्ल्ड कप मधनं खेळतोय. 2023 वर्ल्ड कप जो ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये झाला, वन डे वर्ल्ड कप, तेव्हापासून तो खेळतोय सेल्फलेस. इतका सेल्फलेस खेळत होता की लोक त्याची नंतर मीम्सद्वारे किंवा त्याची लोक टर उडवायला लागले, त्याची थट्टा करायला लागले, कारण तो आउट व्हायचा सेल्फलेस खेळताना. सेल्फलेस म्हणजे काय, तर स्वतःचा विचार न करणं, टीमचा विचार करणं आणि पहिल्या चौथ्या गिअरमध्ये डायरेक्ट स्टार्ट करणं. मी सिनियर आहे, मग मी रन अ बॉल खेळेन, मी इनिंग बिल्डअप करेन, शेवटी स्लॉक शॉट्स खेळेन, असला प्रकार तो करत नाहीये. आणि हे स्वतः त्याने सांगितलं होतं 2022चा वर्ल्ड कप जेव्हा भारत वाईटरित्या हरला ऑस्ट्रेलियामध्ये झालेला वर्ल्ड कप, त्यानंतर तो स्वतः म्हणाला रोहित शर्मा की आम्ही आता वेगळ्या प्रकारे क्रिकेट खेळू. हे तो म्हणाला आणि हे त्याने करून दाखवायला सुरुवात केली 2023च्या वर्ल्ड कप पासून. इतर क्रिकेटर्स त्याला तितके साथ देत नव्हते, और अजूनही ते इनिंग बिल्डअपच करतात, रन बॉलच खेळतात सिनियरशिपच्या नावाखाली. पण हा माणूस जो अजूनही मॅच सुरू आहे बघतोय मी, अजूनही तो रोहित शर्मा मात्र जे तो बोलला ते तो करतोय. कॅप्टन फ्रंट फुटवर खेळतोय आणि लिडिंग फ्रॉम द फ्रंट, हे तो ऍक्च्युली तसा वागतोय त्याला. काय खेळलाय आज. स्टार्की लेफ्टी साला 29 रन काढले, 4 6 आणि 1 बाउंड्री. काय लागतं अजून. डोळ्याचे पारणं फिटणे याला म्हणतात. 29 रन ज्या स्टार्कीचा, ज्या लेफ्टीचा एक हव्वा निर्माण झालेला रोहित शर्मा विरुद्ध आणि विराट कोहली विरुद्ध सुद्धा, स्पेशली रोहित विरुद्ध, कारण त्याचा बॉल आत येतो प्रत्येक लेफ्टीचा, बोल्डचा, स्टार्कचा. हा आत येणारा बॉल मात्र नेहमीच रोहितला प्रॉब्लेम क्रिएट करत आलेला आहे. आज मात्र त्याने 29 रन काढले, 4 तडाखेबाज सिक्सर्स आणि 1 बाउंड्री. कुठेही असं वाटलं नाही की तो 100 साठी खेळतोय. फार वाटत होतं यार आज त्याची 100 व्हावी, कारण 2013 पासून जे त्याने पहिली वन डे मधली 100 त्याने केली होती ऑस्ट्रेलिया विरुद्धच, आणि नंतर श्रीलंकेविरुद्ध 100 त्याने केली होती 13 मध्ये. तर ह्या इनिंग्स ज्या होत्या त्याच्या सुप्रीम फॉर्म मधल्या 2013च्या, आज करिअरच्या शेवटी त्याने परत एकदा 100 करावी असं वाटत होतं. आउट झाला, बोल्ड झाला. त्याचा नेम तो ऍक्च्युअली त्याचा काय उंच बॅकलिफ्ट, हाय बॅकलिफ्ट आणि फुल फॉलो थ्रू मध्येच तो आउट झाला. पण डोळ्याचे पारणं फिटवतो हा माणूस जेव्हा त्याची हाय बॅकलिफ्ट असते आणि फुल फॉलो थ्रू मध्ये खेळतो. काय शॉट होता पॅट कमिन्सला मारलेला त्याने, स्लॉक स्वीप. त्याच्यानंतर झॅम्पाला जो लेग स्पिनर आहे, हार्ड कोर लेग स्पिनर आहे, त्याला त्याने स्वीप मारला, स्लॉक स्वीप, तो पण 6 गेला. कसले शॉट होते. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांना रिस्टी शॉट खेळला, म्हणजे ऑफ स्टंपवर बॉल होता आणि तो त्याने असा मारला, एक रिस्टी शॉट हा त्याने इतक्यातच डेव्हलप केलाय. काय तो त्याने त्याच्या पहिला शॉटच आता जबराट होता. तेव्हाच कळलं की माणूस खेळणार आज. पण हे तो प्रत्येक वेळेस दाखवत होता, दरवेळेस गेले 2 वर्ष, की तो फॉर्म मध्ये आहे, पण आउट होतो.
आउट होत होता. आज मात्र त्याने का जबराट खेळला. पहिला शॉट ते अगदी शेवटपर्यंत. लास्ट बॉल जो स्टार्क जो आउट झाला तेव्हा वाटत होतं यार त्याने 100 करायचं आणि थोडं स्लो खेळायचं यार. काय स्लो इन द सेन्स थोडं रन बॉल खेळायचे. सगळे सिनियर क्रिकेटर खेळतात आहे. 8 बॅट्समन आहेत आपल्याकडे, शेवटपर्यंत बॅट्समन आहेत यार. यादव आहे, सूर्यकुमार यादव आहे, पांड्या आहे, दुबे आहे, सगळे असताना रवींद्र जडेजा आहे. हे असताना त्याने थोडं रन बॉल केलं असते आणि परत जर तो खेळला असता शेवटपर्यंत आणखी मजा आली असती. सेंचुरी व्हायला हवी होती आज, त्याची सेंचुरी व्हायला हवी होती. हे स्टेटमेंट असतं की करिअरच्या शेवटी सुद्धा जो सुरुवातीला जो करिअरचा बेस्ट फॉर्म मध्ये होता, आज सुद्धा रोहित शर्मा बिईंग अ कॅप्टन ही फार मोठी गोष्ट आहे. तो एका नवोदित क्रिकेटर सारखा बेस्ट फॉर्म मधल्या एका बॅट्समन सारखा खेळतोय. 100 व्हायला पाहिजे होती आज, पण ठीक आहे, कोई बात नाही. जो खेळला, जो त्याने स्टार्किलाने 4-6 मारले, एक बाउंड्री, 29 रन, पॅट कमिन्सला सिक्सर, झांपाला सिक्सर. व्हॉट अन इनिंग मॅन. रोहित शर्मा टेक अ बो. जबराट इनिंग. आता बघूयात पुढे काय होतं. इंडिया सेमीफायनलला पोहोचणार आहे. सेमीफायनल आपण मोस्टली प्रॉबॅबली आपण इंग्लंड विरुद्ध खेळणार आहोत. तेव्हा खरा कस परत लागणार आहे इंडियन क्रिकेट टीमचा. बघूयात. आज तर सोमवारची उदासी पूर्ण घालवली रोहित शर्माच्या बॅटिंगने. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओत उद्याच. बाय.